एक गोष्ट लक्षात यायची. बाळप्पांना उद्देशून महाराज बोलायचे, अरे निर्लज्जाची सान्निध्य गुरु असे जाण निरंतर. मला विशेष आकर्षण श्री स्वामी महाराजांचं होतं की तुझ्या पुढच्या भविष्यात तुला फार मोठं कार्य करायचं आहे. ब्रह्मांड पौर्णिमा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जिथं विज्ञानाचे शोध बंद होतात तिथं अध्यात्माला जन्म होतो. आज दत्त जयंती निमित्त आपण गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्र याचे फाउंडर आणि याचे निर्माते श्री अविनाश गिरनार यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. आम्ही लोकांचे दुःख जे काही असे ते विनामूल्य सोडतो. तुम्हाला काही साक्षात्कार झाले होते का? असं कुठलाही आदेश साक्षात्कार मला झालेला नाही. तुमचं भक्तीबद्दल मत काय? स्वामींचं एक वाक्य हम गए ने जिंदा आहे. त्या महाराजांनी ते वाक्य भक्तांसाठी दिले. तुम्ही काय सांगू शकाल की ते भक्ती मार्गातून त्यांचे प्रश्न सुटू शकतील का? भक्ती मार्गातनं असा एकही व्यक्तीने त्याचे प्रश्न सुटले नाही. म्हणजे माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, किंवा त्यांना नोकरी कधी लागेल. मानव कोण आहे, मी कोण आहे, जगात माझं काय काम आहे, परमेश्वराशी माझा काय संबंध आहे. भक्ती मार्गाचा उलगडा कसा होईल? देव हा भक्ताचा दास असतो. तुमचे प्रश्न आणि त्यांनी त्याच्यावर दिलेले उत्तर म्हणजे तुम्हाला त्यातनं सोडवणं हे भगवंताचंच काम असतं. साक्षात्कार नसताना सुद्धा भक्तीची ताकद इतकी जोरावर होती की त्या भक्तीच्या आधारावर आज एवढं मोठं विश्व तुम्ही उभं केलं. जर मला साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार मी